आकाशात निडरतेने विहार करणाऱ्या पक्ष्यांमध्ये भरपूर ताकद असते, तसंच त्यांच्या दृष्टीचा पल्ला सुद्धा अद्भुत आणि विस्तीर्ण असतो. आपलं घरटं सोडून उंच आकाशात झेपावण्याचं धैर्य त्यांना जन्मतः मिळालेलं असतं. समाजामधील कर्तृत्ववान आणि दूरदृष्टीच्या माणसांमध्ये हेच गुण आपल्याला दिसतात. अशा काही माणसांमध्ये आपण आणि आपलं घर या पलीकडे जाऊन समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा असते आणि अशा संधीचा त्यांची नजर कायम शोध घेत असते. मिळालेल्या संधीचं सोनं करण्याची ताकद त्यांच्या कर्तृत्वामध्ये ठासून भरलेली असते. चांगली माणसं उत्तम संस्था निर्माण करतात आणि उत्तम संस्था उत्तुंग समाजकार्य उभं करतात. दिनांक 9 सप्टेंबर 1973 म्हणजेच आजपासून 50 वर्षांपूर्वी लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीची स्थापना झाली. ही संस्था लायन्स क्लब इंटरनॅशनल या सेवाभावी संघटनेशी संलग्न आहे. अनेक कर्तबगार, बुद्धिमान आणि समाजप्रेमी माणसं लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी या संस्थेशी जोडलेली आहेत आणि संस्थेचा हेतू आणि उद्दिष्टानुसार सुरुवातीपासूनच आरोग्य, शिक्षण, पर्यावरण तसेच स्थानिक सर्वसामान्य लोकांच्या हिताची कामे जोमाने करायला सुरुवात केली. त्यामुळे काही काळातच आपल्या कामांमधून ही संस्था जनमानसात मिसळून गेली. पण कर्तृत्ववान माणसाला नेहमीच समोरचं क्षितिज खुणावत असतं, त्याच्या जिद्दीला आव्हान देत असतं. अगदी तसंच झालं आणि मग अधिकाधिक समाजयोगी काम करण्यासाठी लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीच्या 13 कृतिशील लायन्सनी दिनांक 13 मे 1996 रोजी लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली. आता ही संस्था यशस्वीरित्या 25व्या वर्षामध्ये प्रवेश करते आहे. लायन डॉक्टर रमेश केशवराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली 13 सदस्यांचं एक कार्यकारी मंडळ स्थापन झालं आणि संस्थेच्या कामाला जोमाने अनेक डोळ्यांनी पाहिलेलं एक महत्वाकांक्षी स्वप्न, असंख्य हातांनी हातभार लावत पूर्ण केलेलं आणि बुद्धी व ताकदीनिशी प्रत्यक्षात साकार झालेलं हेच ते स्वप्न म्हणजे लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी चॅरिटेबल ट्रस्टचं आय हॉस्पिटल आणि विविध वैद्यकीय सेवा देणारी अशी स्वतःच्या मालकीची देखणी इमारत. असंख्य उत्साही डोळ्यांनी पाहिलेलं एक सोनेरी स्वप्न साकार झालं आणि दिनांक 10 जुलै 2005 रोजी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आय हॉस्पिटल रत्नागिरीच्या सुंदर इमारतीचं उद्घाटन झालं. लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी चॅरिटेबल ट्रस्टने आय हॉस्पिटलच्या उभारणीतून स्वप्नवत असा 25 वर्षांच्या उभारणीचा महत्वाकांक्षी टप्पा पार केला आहे. असं असलं तरी थांबला तो संपला या उक्तीची पूर्ण जाणीव असल्याने थोडक्यात समाधानी न होता अधिकाधिक समाजयोगी काम करण्याचा या ट्रस्टच्या प्रत्येक सभासदाचा निर्धार आहे. तो धन्यवाद.